दुर्गाज किचनमध्ये पाहिलं हे आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आले. ओळखू शकता हे काय आहे प्रकार? चला तर जास्त वेळ न लावता तुम्हाला मी सांगते. ही आपण आजची जी डिश बनवणार आहेत ना ती बीटपासून बनवणार आहेत. त्याला म्हणतात बीट बॉल्स. ही एक स्वीट डिश आहे. चला तर बीटाला आपण अगोदर त्याची साल काढून घेतली. आता या मोठ्या साईडनं खेचायचं नाही आपल्याला आणि या छोट्या ही साईडनं खेचायचं नाही. जे मीडियम आकाराची खिसणी आहे ना त्याच्यानं आपल्याला खेचायचं आहे. कारण या खिसणीनंच आपल्याला ना आपले बॉल्स आहेत ना बाइंड करण्यासाठी आपल्याला मदत होईल. आता बघा हे एकदम छान फाईन आपण असं खिसून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण 3 सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहेत. त्याच्यामुळे ना ज्यांना कुणाला बीट आवडत नाही, त्याचा वास आवडत नाही, ते ना आवडीनं हा हलवा खातील. आता त्या बीटातलं आपण पाणी काढून घेतलं. एक कढई घेतली, त्याच्यात अर्धा चमचा आपण तूप घालणार आहे. तूप जरा जास्त घालायचं नाही आहे. त्याच्यामध्ये हा आपला बिटाचा खीस गेला. या बिटाच्या खिसाला ना 1 मिनिट परतून झालं की आपण याच्यामध्ये ना थोडंसं ट्रान्सपरंट होऊ द्यायचं की लगेचच याच्यामध्ये ना मी चतकोर वाटी ना खडीसाखर घालत आहे. ही खडीसाखर जर बारीक जर केली ना तर ही चतकोरपेक्षा ना 2 चमचे जास्त एवढी साखर घाला तुम्ही खडीसाखरच्या ऐवजी. आता बघा ही खडीसाखर विरघळायला वेळ लावते. त्यामुळे ना मी या स्टेजला लगेचच या ठिकाणी ना 1 मोठा चमचाभर मी या ठिकाणी मलई घालणार आहे. मलईमुळं काय होईल माहिती का, ही खडीसाखर बी विरघळायला मदत होईल आणि आपला हलवा पटकन पण होईल. जर तुमच्याजवळ जर ही मलई जर नसेल तर तुम्ही 1-2 मोठे चमचे ना खव्याचा वापर करा. खवा किंवा मलई याच्यामध्ये मस्ट आहे, याला स्किप करू नका. आणि दूध घालू नका याच्यामुळे, नाहीतर काय होईल आपला हलवा खूपच मऊ होईल. तेवढा मऊ हलवा आपल्याला नको आहे, कारण आपल्याला याच्यापासून बॉल्स बनवायचे आहेत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ना थोडंसं तरी असं क्रिस्पीपणा त्या आपल्या हलव्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यामुळं दूध तेवढं अवॉइड करा. म्हणून या ठिकाणी घट्टसर मलई घातली आहे. आता या दोन्हीच्या मिश्रणात थोडासाच आपला हलवा ना पातळ झाला आहे, तोही फक्त 2 मिनिटच. आता बघा या स्टेजला पहिला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे, हे आहे गवती चहा किंवा ग्रीन ग्रास म्हणतात. याचा जो फ्लेवर आहे ना तो टोटली या बिटामध्ये उतरणार आहे. आणि बिटाचा जो उग्र वास आहे, काही लोकांना आवडत नाही हा वास, त्याच्यामुळे हे ना नॅचरल फ्रेग्रन्स किंवा इसेन्स आपण याच्यामध्ये वापरणार आहे. आणि हा ग्रीन ग्रास आहे ना, बीट जेव्हा आपला शिजल ना तेव्हा त्याला आपण हे काढून टाकणार आहे. हे पहिलं 2 मिनिटाच्या आतच ना कढईला याचं तूप यायला चालू झालं आहे आणि कढईला आपला हलवाही चिटकला नाही. म्हणजे आता हा आपला हलवा रेडी झाला आहे. आता काय करू, याच्यातला हा ग्रीन ग्रास आपण काढून टाकू. व्यवस्थित याला ना तेल किंवा तूप सुटलेलं आहे. आता हे स्टेज आली आहे याची काढून टाकायची, कारण याच्यातला पूर्ण फ्लेवर आपल्या बिटामध्ये उतरला आहे. आता याला ठेवण्यात म्हणजे काही अर्थ नाही आहे. आता बघा हे 4 पत्ते टाकले होते, आणखीन 1 पत्ता, हा पत्ताही आपण काढून टाकू. आणि याच्यात दुसरा सिक्रेट आता इन्ग्रेडियंट्स आहे, त्याच्यामुळं आपल्या हलव्याला म्हणणारच नाहीत लोक की हे बिटाचा हलवा आहे. हे आहे लेमन झेस्ट. आपण लिंबूचा रसाचा वापर नाही करणार, झेस्टचा वापर करणार आहेत. त्याच्यामुळं ना एक टँगीपणा, एकदम फ्रेश असा फ्रेग्रन्स आपल्या हलव्यामध्ये येईल. खूप सुंदर याचा वास येतो. आता पहा हे पूर्ण ऑलमोस्ट आपला आता हलवा तयार झाला आहे. मी गॅस बंद केली आहे. आता हा हलवा ना आपण एका डिशमध्ये काढून ठेवू. आता हा हलवा आपल्याला थंड करायचा आहे, पण हे जर आपण बाहेर जर ठेवलं तर कमीत कमी 2 ते 3 तास लागतील. म्हणून मी काय करणार आहे, हलवा ह्या प्लेटमध्ये काढून ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ते 15 मिनटात लवकरात लवकर थंड होतं, जेणेकरून ना आपल्याला याचे बॉल्स पटकन बनवता येते. याला ह्या डिशवर व्यवस्थित असं पसरवून घेते. छानसं याचा कलरही खूप सुंदर आला आहे. छानसा शिजलाही आहे आपला, तेवढा जास्तही नाही शिजला, एकदम सुंदर. प्रोसेस पटपट करायची आहे, 5 मिनिटाच्या आत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता ही फ्रीजमध्ये जाण्यासाठी तयार आहे. आता बघा या बॉल्समध्ये ना मी फिलिंग भरणार आहे आणि ती पण आहे किवीची. हे ड्राय किवी आहेत. या किवी ड्राय कशा करायच्या, 1 वर्षभर या किवी कशा प्रिझर्व करायचा, या किवीची मी रेसिपी टाकणार आहे, ती पहा तुम्ही.
हे पहा, हे किवीचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेतले. आता बघा, ह्या बीटच्या कढईमध्येच ना मी किवीचे तुकडे टाकणार आहे. बीटच्या कढईला थोडंसं तूप आहे, त्याच्यातच थोडंसं आपण याला सॉटे करणार आहेत. लावलेल्या साखरेमुळे हे ना लवकर मऊ होतील. हे पहा तुकडे, कारण हे खूप टणक झालेले असतात, वाळवलेले असतात ना हे, त्याच्यामुळं आता छानसे हे मऊ झाले आहेत. याची फिलिंग आपल्याला बीटच्या बॉल्समध्ये भरायचे आहे. हे पहा, आपलं बीटचं सारण पण रेडी आहे, मधलं पण रेडी आहे. हे पहा, छानसं टणक झालेलं आहे. आता ना ह्याला एकत्र असा गोळा करून घेऊत आपण. आता हे खूप कडक झालं आहे, पण आपल्या हाताच्या गरमीनं ना हे मऊ पडतं. आपल्याला बॉल्स याचे व्यवस्थित बनवता येतात. छानसे हे एकत्र मिक्स करूत आपण. छानसे याचा एक मोठा गोळा करून घेऊ आणि याचे ना इक्वल पार्ट्स पाडूत आपण. हे असे छानसे छोटे छोटे गोळे करून घेऊ. आता हे गोळे, एक गोळा घेते मी आणि याच्यामध्ये ना आता हे आपण जे किवीचं सारण जे केले ना ते भरणार आहेत. पुरणपोळीमध्ये जसं सारण भरतो ना त्या प्रकारे हे भरायचं आहे. आता या ठिकाणी ना ह्या किवी जर तुमच्याजवळ अवेलेबल नसेल, मी या ठिकाणी ना ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता, किंवा त्यापेक्षा बेस्ट ना जे मार्केटमध्ये टुटी फ्रुटी भेटते पानामध्ये, जी आपण घातली जातो मसाला पानामध्ये, त्याचाही तुम्ही वापर केला तर तीही खूप सुंदर लागते. हे पहा, आपला बॉल किती शायनी आणि किती सुंदर दिसत आहे. याचा कलर वाटतही नाही की हे बीट बॉल आहेत म्हणून. एखाद्या प्रोग्रामला किंवा किटी पार्टीला ही नवीन डिश तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सर्वांना खूप आवडेल. अप्रतिम अशी आपली ही डिश झाली आहे. हे पहा, दुसराही बॉल मी असाच भरून घेते. पाहिलं किती सुंदर या बॉलचा कलर आलेला आहे. खूप सुंदर अप्रतिम डिश लागते. नक्की नक्की ही करून पहा तुम्ही. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, मी एक बॉल तुम्हाला ओपन करून दाखवते. लहान मुलं तर खूप आवडीनं हे खातात, खूप आवडीनं. त्यांना बीट म्हटलं की नको वाटतं, पण ही खूप छान रेसिपी आहे. तुम्ही नक्की नक्की करा, ट्राय करा. थँक्यू.